नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये। आज आपण बनवत आहोत सुजी किंवा रव्याचे शाही खुसखुशीत रोट। हवं तर तुम्ही याला कुकीज सुद्धा म्हणू शकता। हे रोट्स दिसायला जेवढे टेम्पटिंग दिसतात तेवढे ते खायला सुद्धा टेस्टी असतात। अगदी अनारशांसारखी जे आपण दिवाळीला बनवतो त्या अनारशासारखी याची टेस्ट असते। बघू शकाल आपण याला किती सुंदर जाळी वगैरे पण आलेली आहे। हे कुकीज तुम्ही कढईमध्ये किंवा ओव्हन मध्ये दोन्ही याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता। जेवढे ओव्हन मध्ये छान होतात तितकेच ते कढईमध्ये सुद्धा छान होतात। कुकीजची मागची बाजू मी तुम्हाला दाखवते, किती मस्त जाळीदार झाले आहे आणि बनवायला अतिशय सोपे, कुणीही बनवू शकेल इतके हे सोपे आहे, बिघडायचा तर चान्सच नाही। एक रोट मी आता आपल्याला तोडून दाखवते। अतिशय खुसखुशीत, नुसतं थोडंसं जरी प्रेस केलं तरी सुद्धा ते तुटतात। बघा तुम्ही, मस्त जाळीदार आपले रोट बनतात। असे परफेक्ट रोट तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। मला खात्री आहे तुम्ही एकदा बनवल्यानंतर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल, इतके हे अप्रतिम बनतात। चला तर मग बनवूया रव्याचे किंवा सुजीचे खुसखुशीत रोट किंवा कुकीज। एक कप रवा घ्यायचा, जाड घ्या किंवा बारीक घ्या, कारण आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचा आहे तो। रव्याला आता मी मिक्सर मधून अगदी बारीक करून घेते, एकदम बारीक करून घेतला मी त्याला मिक्सर मधून। एका बाउल मध्ये आपण हा रवा टाकायचा। हा आहे 1/3 कप मैदा, अर्धा कप पिठी साखर मिक्सर मधनं फिरवून घेतली मी, आपली जी साखर असते ती। 1 टीस्पून खसखस असेल तर घ्या, नसेल तर स्किप केली तरी चालतं। थोडंसं अगदी 1 पिंच मीठ घ्यायचं, कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं तर तो पदार्थ जास्त टेस्टी बनतो। हे आहे साजूक तूप 1/4 कप, साजूक तूपच घ्यायचं आणि हे तूप वितळून नाही घ्यायचं, जसं आहे हे घट्ट असंच घ्यायचं 1/4 कप। 1 टीस्पून केवडा वॉटर, 1 पिंच खायचा सोडा बेकिंग सोडा, 1 छोटा चम्मच वेलची पावडर। तुमच्याकडे वेलची पावडर नसेल तर तुम्ही साखर बारीक करताना त्याच्यामध्येच 2-3 वेलची टाकून घ्या, होऊन जाईल। थोडेसे किशमिश त्याला कट करून घेतलं मी। हे थोडेसे काजू, थोडेसे बदाम आणि हा पिस्ता पण आहे, पण मी पिस्ता यात नाही टाकणार, मी त्याला वरून डेकोरेट करणार आहे। याला आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान हाताने मिक्स करा याला। नंतर याला आपल्याला लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये गरम दूध किंवा पाणी घालायचंय। तुम्हाला खूप जास्त दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही पाणी घाला किंवा गरम दूध टाका, चालेल, पण पाणी घातल्यानंतर खूप जास्त दिवस टिकतं ते। हे घेतलंय मी 1/4 कप थोडंसं गरम दूध। याला आता हाताने छान मिक्स करून घ्यायचं, मी पण याला हाताने मिक्स करून घेते। याला मी छान हाताने मिक्स करून घेतलं। आता सध्या तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटेल, पण नंतर थोड्या वेळाने काय होईल, सुजी म्हणजे रवा हे सगळं दूध ऍब्झॉर्ब करून घेईल, त्याच्यामुळे याला घट्टपणा येईल। याला आता आपल्याला थोड्या वेळ झाकून ठेवायचंय। याच्यावर आता मी झाकण ठेवते। याला आता आपण अर्धा तास असंच राहू द्यायचंय। अर्ध्या तासानंतर आपण याला बघायचं परत। अर्धा किंवा 1 तास ठेवलं तरी चालते, तुम्हाला जितका वेळ असेल तसं तुम्ही ठेवा। ज्या ट्रे मध्ये आता मला सेट करायचंय त्याला मी आता तुपाने ग्रीस करून घेतलं सगळीकडनं। हा ओव्हन मधला मायक्रोवेव्ह मधला ट्रे आहे। मी मायक्रोवेव्ह मध्ये बेक करणार आहे, पण जर तुम्हाला कढईमध्ये करायचं असेल तर तुम्ही कढई घ्या एक, कढईमध्ये खाली मीठ टाका। मीठ टाकल्यानंतर त्यात एक स्टँड ठेवा आणि काय करायचं, कढई 10 मिनिट प्रीहीट होऊ द्यायची गॅसवर। प्रीहीट केल्याशिवाय आपली कुकीज बनवायची नाही। कुकीज म्हणा किंवा रोट म्हणा, त्याला काहीही म्हणा। आणि कढई प्रीहीट झाल्यानंतर यावर तुम्ही एक डिश ठेवा, नंतर यावर तुम्ही कुकीज ठेवा तुमच्या किंवा रोट, आणि झाकण ठेवून लो टू मीडियम गॅसवर कमीत कमी तुम्ही त्याला 20 मिनिट बेक होऊ द्या, अगदी झाकण न काढता। ओव्हन सारखेच छान तुमचे कुकीज तयार होतील। आता आपण याचं झाकण काढून घेऊया।
याला आता हाताने छान व्यवस्थित मळून घ्या। याला व्यवस्थित मी मळून घेतलं हाताने। आता यातला आपला एक छोटासा पोर्शन काढला मी, तो आता आपण हातावर ठेवून याला शेप देऊया। थोडासा बिस्किट सारखा शेप द्यायचा आहे आपल्याला। याला मी आता एका डिश मध्ये टाकते। खाली मी थोडेसे काजू आणि पिस्ता बदामचे पीस टाकले। अशा पद्धतीने आता आपण सर्व कुकीज किंवा रोल बनवून घ्यायचे। आणि इकडे मी एकीकडे ओव्हन प्रीहीट करायला ठेवलेले आहे। मायक्रोवेव्ह कन्व्हेन्शन मोडला 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिट प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। याला मी त्या ट्रे मध्ये ठेवलं ज्यात आपल्याला बेक करायचे। आता मी बाकीचे कुकीज सुद्धा तयार करून घेते। 6 कुकीज मी आता तयार केल्या। 6 मी नंतर नेक्स्ट टाइम लावते, कारण एका वेळेस जर आपण ठेवल्या तर त्या याच्यामध्ये बसत पण नाही आणि एकमेकांना चिपकून जातील। त्याच्यामध्ये काय करायचं, याच्यामुळे मध्ये थोडं डिस्टन्स ठेवायचं, नाहीतर त्या एकमेकांना चिपकतील। याला मी आता मायक्रोवेव्ह मध्ये ठेवते बेक करायला। बाकीचे सुद्धा मी बेक करून घेतले, ते आता आपल्याला दाखवते। एकंदरीत एवढ्या कुकीज आपल्या तयार झाल्या, बघू शकाल आपण। कुकीज म्हणा किंवा रोट म्हणा। एक मी आपल्याला अगदी जवळून दाखवते। आपले अनारसे जसे असतात तसं हे दिसतं बघा, आणि खायला सुद्धा सेम अनारशांसारखी याला टेस्ट असते। बघू शकाल आपण हे किती खुसखुशीत झाले, मस्त। आपण सुद्धा ही डिश एकदा तरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।